Hello everyone, good morning and welcome you all to Rasna's Angel World. Me as Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So back to home, आलोय 21st ड्यूटी करून आणि आज फायनली आफ्टर 5 days बॅक टू बॅक ड्यूटी केल्यानंतर आज रेस्ट आहे कारण आज सुट्टी आहे मला. सो यस, आज आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. So please stay tuned and yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere, and yes, live, laugh and love. Hello everyone. So once again मी आज तुम्हाला न्यू रेसिपी दाखवणार आहे ज्यूसेस मध्ये. सो फर्स्ट ज्यूस जो असणार आहे तो आहे ॲश गॉड म्हणजे व्हाईट पंपकिन ह्याचा ज्यूस. त्यानंतर आहे लिव्हर डिटॉक्स ज्यूस रेसिपी. आपल्या बॉडी मधले जे टॉक्सिन्स आहेत त्याला फ्लश आउट करायला तो हेल्प करतो. सो लेट्स स्टार्ट. ह्या ज्यूसाबद्दल तर मी नक्कीच तुम्हाला आधी सुद्धा मेन्शन केलेलं आहे. हा आहे अगारोचा स्लो ज्यूसर आणि एवढं कन्व्हिनियंट आहे ना. कोणतंही ज्यूस तुम्ही ह्यात करू शकता. विदिन सेकंड्स मध्ये तुमचा ज्यूस रेडी होतो अँड इट्स रेडी टू ड्रिंक फ्रेश ज्यूस. जे तुम्ही जे इंग्रेडियंट्स बघताय त्यात मी घेतलं आहे पालक, क्युकंबर, कॅरेट, बीटरूट आणि पेर. जर पेर नसेल तर तुम्ही ग्रीन ॲपल सुद्धा घेऊ शकतात आणि आलं. आणि इकडे घेतलेलं आहे आलं, ॲश गॉड म्हणजे व्हाईट पंपकिन आणि लेमन ज्यूस. सो लेमन ज्यूस इथे सुद्धा यूज होणार आहे. तुम्ही इवन ह्याच्यात मिंट लीफ सुद्धा यूज करू शकतात. सो हा असणार आहे लिव्हर डिटॉक्स ज्यूस रेसिपी आणि हे असणार आहे ॲश गॉड. सो दोन्ही सुद्धा खूप चांगले आहेत आपल्या बॉडीसाठी. सो लेट्स स्टार्ट विथ द रेसिपी. सो हे कसं यूज करायचं, ह्याचं हे कसं काय आहे ते सगळं काही एक फर्स्ट व्लॉगमध्ये म्हणजे फर्स्ट व्हिडिओमध्ये मी मेन्शन केलेलं. सो त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे म्हणजे तुम्हाला समजेल. सो इथे ना आपलं जे सरप्लस आहे, जे काही फ्रूट्सचं जे काही एक्स्ट्रा सरप्लस ड्राय जे निघेल ते इथे येतं आणि ज्यूस जो आहे तो आधी आपण जो करणार आहोत तो आहे ॲश गॉड म्हणजे व्हाईट पंपकिन ह्याची रेसिपी. ॲश गॉड ज्यूस शरीराला थंडावा देतो, त्याचबरोबर आपल्या डायजेशन आणि डिटॉक्सिफिकेशनला सपोर्ट करतो आणि इम्पॉर्टंट म्हणजे वजन कमी करायला हेल्प करतो. सो सर्वात आधी मी आता इथे टाकलेलं आहे ॲश गॉड. त्याच्यानंतर आलं, थोडंसं लेमन ज्यूस आणि पाणी. सो आपला फर्स्ट जो ज्यूस आहे इट्स रेडी. सो मी सुद्धा आज काहीतरी नवीन ट्राय केलेलं आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे हे प्यायला. तर तुम्ही बघू शकता किती क्विकली ते झालं. यम, लेट्स ट्राय. खूप फ्रेश आणि अजिबात असं वाटलं नाही की पंपकिन आहे. मस्त लागतंय. सो सेकंड ज्यूस आहे लिव्हर डिटॉक्स ज्यूस. सो सर्वात आधी मी ह्यात टाकते पेर, त्याच्यानंतर बीटरूट, कॅरेट, क्युकंबर, आलं, पालक, लेमन ज्यूस अँड वॉटर. सो लिव्हर डिटॉक्स ज्यूस इज रिच इन अँटीऑक्सिडंट्स आणि ह्याचे जे एसेन्शियल न्यूट्रियंट्स आहेत ते सपोर्ट करतात लिव्हर फंक्शनसाठी. त्याचबरोबर हे फ्लश आउट करतात आपल्या बॉडीमधले जे पण टॉक्सिन्स असतील ते अँड इम्प्रूव्स डायजेशन. सो फायनली इवन दिस ज्यूस इज रेडी. सो लेट्स ट्राय दिस. अमेझिंग लागतं. ज्यांना ज्यांना ABC ज्यूस आवडत असेल म्हणजे ॲपल, बीटरूट आणि कॅरेटचं बऱ्यापैकी तशीच टेस्ट लागते. पण ह्यात आपण सगळं ॲड केलं आहे. स्पिनॅच ॲड केलेलं आहे, पेयर टाकलं आहे आणि कोणतंच दुसरं स्वीटनेस नाही टाकलं आहे. सो जे पण फ्रूट्स आहे तेच ह्याच्यात उतरलं आहे आणि एवढं अमेझिंग लागतं, एवढं फ्रेश
ट्रस्ट मी, हे खूप छान आहे. सो दिस इज ऑल बिकॉज ऑफ अगारोचा हा जो स्लो ज्युसर आहे त्याच्यामुळे. कारण ज्यूस एकदम मिनिटांमध्ये होतं आहे, जसं मी मगाशी सुद्धा मेन्शन केलं तुम्हाला. आणि एवढं फ्रेश ज्यूस अमेझिंग आहे. सो जर इनकेस तुम्हाला कोणाला हा प्रोडक्ट घ्यायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक दिलेली आहे. सो हे शॉर्ट्स मी रेडी केलेले आहेत आई, सनी आणि अमोकसाठी. सो लेट्स गो अँड गिव्ह इट टू देम. सगळ्यांनी एक एक शॉर्ट्स घ्या आणि मला सांगा कसं. एक शॉर्ट मध्ये घेऊन दाखवतो. गुड मॉर्निंग. चला 1 मस्त ज्यूस सकाळी सकाळी. हेल्दी असेल तर मग विचार नाही करायचा. नाही आणि खूप छान लागतं. काय काय टाकलंय आई, काय काय वाटतं, काय काय टाकलंय? बीट आहे, बीट आहे, गाजर आहे, सॉरी काकडी आहे, हा काकडी आहे, आलं नाही, आवाकाडो आलंय आलंय आवाकाडो, पेर, हा तेव्हाच तो छान आहे. पेर, स्पिनॅच हे पण आहे, पालक पण आहे, त्याचं येतंय ना, चांगलं लागतंय ना. पण नाही छान आहे, म्हणजे असं ते सकाळी सकाळी एकदम जरूर आहे असं. मस्त हेल्दी. थँक्यू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सो नाश्ता झालाय आमचा, तू मिस केला. आज मस्त मेथी के पराठे, त्याला पहिले विचार. मेथी के पराठे, थेपले. फेवरेट खाऊन हो का. कांदा पोळी, कांदे पोहे. आणि लंच साठी आज काही स्पेशल काय पाहिजे? काय पण चालेल. व्हेजच आहे रे बाळा. चालेल चालेल. बघ, कढी करते मी. कढी आवडते तुला? कढी तरी खाते ना तू? मला स्ट्रेस होतो तुझ्यासाठी जेवण करणं म्हणजे. काय नाही. मग वालाची खिचडी, आज नो चपाती, वालाची खिचडी, कैरीची चटणी, इथे मी केलंय टोमॅटो बटाटा, टॉलग्रास, टोमॅटो बटाट्याची भाजी. आणि तुला तू काल बोललास तुला काप आवडतात ना, मग मी वांग्याचे काप करणार. डन. हा आहे आजचा मेनू. पास्ता देऊ तुला गरम करून? मज्जा आहे तुझी. पास्ता परत बोलवलंय जेवायला. हा बाबा, आजी लई भारी बनवते. स्वीटीची सासू मस्त जेवण बनवते. मजा उद्या ना, डबल जेवण. उद्या बघणार नाही तो. जास्त जागा नाही घेत व्हिडिओ हे करायला. पास्ता बनवला रात्री, हा नव्हता. हो का. आमच्या इथे स्टाफला सगळ्यांना ज्यांनी खाल्लं, म्हणजे दोन जणींनीच खाल्लं, त्याच्यात चिकन होतं म्हणून. आज म्हणजे सगळे मागत होते आम्हाला पाहिजे पाहिजे. म्हणजे नेक्स्ट टाइम मी आणेल नक्की, सगळ्यांसाठी आणेल स्टाफ. व्हेज घेऊ. व्हेज पण छान झालंय, छान झालं. पण ते ना गरम गरम पास्ता जास्त खायला देईल ना बनवून. सो रचनाने व्हेजिटेबल्स मागवलेत, काय स्विगीवरून. सकाळी नाश्त्याला आंबे बनाना पाहिजे होता म्हणून मग ते त्याच वेळेस सगळ्या भाज्या मागवल्या. असं काय चाललंय तुझं? डॉक्टर गर्ल. वाव, बाबांची जागा चालवते तू. आलो. चाचूला चेक कर. चाचूला चेक. आलो कर. चाचूला चेक कर. माझा हार्टबीट चेक कर. हळू. इथे लेफ्ट साइड. लेफ्ट. पोट चेक करते. पोटात गुडुम आवाज येत असेल. भूक लागली आता. गुडुम. हॅलो. येतो तुला? मच्छी नाही ती असे करतोस तो. त्याला आवडतं ते. एक मच्छीवाली फिलिंग येणार.
तोडतोय जशी मच्छी तोडतोय मच्छी आंबा विसरलो आंबा जरा डन विथ क्लीनिंग अभी पेट पूजा वापस नुसतं खा 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 आज तेवढंच करायचं आपल्याला वेकेशन त्याच्यासाठीच असतं घे अजून अमुक मी अमुकचं फेवरेट आज बनवलेलं आवडलं का तुला हो मस्त का? होतं मी होता आवडलं सगळे काप संपले त्याच्यासाठीच खास केलेले ते एन्जॉय अमुक लास्ट टाइम आलेलं तर फक्त फ्रुट्स सलाड हेच खायचा जेवताना मी तुला कमीच पाहिले यावेळेस तू व्यवस्थित खातोयस गाजर खायचा काकडी गिफ्ट दिलं कुठे लावणार पण ते स्टिकर आम्ही पोहोचलो आहोत ठाणे आफ्टर अ लॉंग टाइम आणि एकदम चुकीच्या टाइमला निघालो तेवढ्या ट्रॅफिक ऍक्च्युली मला 5लाच पोचायचं होतं पण सकाळी एक शूट होतं मग व्हिडिओ एडिटिंग मग ते सगळं थोडंसं हेक्टिक पण ठीक आहे अजून आम्ही खूप साऱ्या गोष्टी प्लॅन केलेत पण आता हे ऍक्च्युली आमची एक मीटिंग आहे इकडे आम्ही त्याच्यासाठी आलो त्याच्यानंतर कसं पुढे वाइंड अप होतं ती मीटिंगच्या वेळेस म्हणजे कारण घरी लवकर सुद्धा जायचंय कारण उद्या लवकर पण उठायचंय तर उद्याचं उद्या तुम्हाला समजेल काय का कशाला खूप काही गोष्टी आहेत बट वी आर एन्जॉईंग दिस प्रोसेस म्हणजे आणि ठाणे म्हटलं तर आम्हाला आवडतंच खूप साऱ्या गोष्टी आहेत ठाण्यामध्ये करण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत खूप लोक आहेत खूप ऑलमोस्ट फॅमिली सो ठाणे इज लाईक अ फॅमिली म्हणजे फॅमिली वाईब्स आम्हाला येतात जास्त कारण ऑलमोस्ट सगळे रिलेटिव्ह ठाण्यामध्येच आहेत आणि ठाणे इज रिअली ब्युटिफुल कंजेस्टेड आहे पण स्टील ठाण्याचे वाईब्स एक वेगळेच आहेत कंजेस्टेड नाही बोलता येणार खूप ट्रॅफिक आहे मला थोडंसं असं ठाण्यामध्ये असे थोडेसे पुण्यासारखे कधी कधी वाईब्स येतात ठाणेकर पुणेकर हॅलो सुरू पण केलंय आम्ही पण विचार करते कधी कधी प्लॅन करू नक्की बघतो चालेल फायनली आम्ही आलो आहोत वसंत विहार आणि आलो आहोत नाईसाच्या अंश मामाकडे अर्चना चौकश दोन घे म्हणजे आत्याला पण द्या हां चटणी घे चिवडामध्ये बघ नाही चटणी नको सेम हां दुसरं कळवायला जाते वेगळं पडतं आणि स्वतःहून पेटणं वेगळं पडतं मामासाठी खास आली ती मामा तिला तेच सांगून आले मामाकडे जायचंय नाही ती कशाला आली असती ती नाहीतरी येत नाही आमच्या बरोबर मामा डॉक्टर मामा किती खुश झाला तुला बघून फोनवर भेटणार होता पण मामाला बघून काय थोडं
असं जास्त वेळ असं खाली ठेवून नाही बघताय. ते मागच्या वेळेला पण तुमची आई आली होती ना. हो आई येणार होती पण आईला एवढं लक्षात नाही आलं. आई पण येणार होती पण आईला सकाळी ताप आला. हो का? हो ती बोलली काय होतं अचानक तिला थोडं दुखायला लागलं मग ताप नाही करत असते. ती काय नाही तुरु तुरु फालून तेवढा त्रास दिलाय. ट्रेन मध्ये राहतच नाही. सगळ्यांच्या मांडीवर जाऊन ट्रेन निघले सगळ्यांच्या मांडीवर जाऊन बसते. हिच्या पाठीमागे आम्हाला फिरायला लागते. स्थिर नाही ना ती फालगुनी सारखी तशी चल विचल. जेवलात तुम्ही? बाबांचं टाइम टू टाइम बंधू आजोबांचीच आठवण येते बाबांना. टाइमची जेवण तब्येत व्यवस्थित नाही टाइम टू टाइम. माझा पोटाला तू नूडल्स खाले ते मी नंतर. ठीक आहे ती बघा आमची इला ठेव इकडेच नाही तर आता 5 मिनिटात होतील नूडल्स. मला माहिती आमच्याकडे आहे. चला बाबा आपण मामाला भेटणार आहोत. मामाला परत भेटणार आहोत आपण. मामा बघ कसा दिसतो बघ. हे बघ छोटू मामा बघ. हे बघ तू थांब मामावर खेळ. तू थांबते मग. हा किती धूळ आणि ऑलरेडी गेलाय कसा. फायनली किती रडली मामा भेटला. तो पण तिथे चढायला लागला तुम्ही जाण निघणार म्हणून. अगं आणि आमचे सांगून आली की मामाला भेटायला. हँडसम मामा मामी हॅलो सगळे वाट बघतात आहे. मामी सगळे वाट बघतात आहे तुमची. कधी एकत्र भेटणारे सगळे वाट बघतात. आलो आलो तुमची फॅन भेटलेली मला. आला मला तुझा मेसेज आला. फ्रेंड मध्ये कोणाची मामी येते. कसं वाटलं ना तुला मामी अकबर ते म्हणून. हॉलमध्ये ती मला मामी नावाने आवाज देत होती. तिचा मला लगेच मेसेज आला. तिने माझा नंबर पण मामी नावाने. आता सकाळी लवकर जायला लागतं ना. फायनली आम्ही आलो आहोत आत्याकडे. आत्या कशी आहेस? आम्ही कधीपासून वाट बघतो. तुला खाऊ थोडीशी वाढ खाऊ. नाही सर पण देणार आहे. नाही सर काय म्हणते काकी काकी ना तुम्ही. पण मस्त गेलेली या तोडायला. गौरी कशी आहे? गौरी एक्झाम चालू होते तिथे. आता येणार असेल ना बस बघ. मस्त खाऊन पोट भरलं. बस नको मामी. तिला आवडतच नाही. ती साऊथ इंडियन खाईल. मला साऊथ इंडियन आवडत. एकच घेऊ दे भाऊजी आले ना राणीचे मिस्टर. त्यांनी घेऊन आले बिस्किट वाले. बिस्किट काल दोघे आलेले काल. मिल्की वे नको पाहुणे आमच्याकडे. तुला कुठलं हवं ते पण घे ना. हे पण घे. एवढे घेतले राहू दे. आज आई काय करते मग? आई आजी 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 हा आमची मीटिंग नाही सर मध्ये आले नंतर ते पण आले असते. थोड्या वेळ नंतर थकल्या. तिला आवडतं स्कूलला जायला. तिला मे मध्ये फेब्रुवारी जायला स्कूलला जायला. मग ते तर मगाशीच मला बोलली आई 3 days सुट्टी स्कूल कधी पोचते ती. किती फ्रेंड्स आहे तुझे? नाही सर अख्खा क्लास सगळ्यांना ओळखते. आम्ही लगेच फ्रेंड्स बनवतो. न्यू फ्रेंड्स पण फ्रेंड झाले आता लगेच. ती मला म्हणजे न्यू फ्रेंड्सना बोलतच नाही. आई नुसते रडतो. एक तर नुसतं रडतो म्हणते. तू जायचं बोलायला. मग तू बोलते ना त्यांच्याशी. केवळ नवीन आहे का? K1 म्हणजे ज्युनियर. K2 म्हणजे सिनियर. आपल्याला भाषा समजेल.
पहिले ऍटलीस्ट आधी थोडं 1-2 वर्ष आधी K2 जिओ ऍटलीस्ट कळायचं की ते सिनियर केजी आता K2 झाले फक्त आणि K1च झाले. हो चल चांगलंच आहे पण ज्याला नाही लाईट लागो तो का करेल आणि त्याने का करावं लवकर गीता सिरियस बाथरूमला जायचं करते ते उलट चांगले बर्गर पिझ्झा नूडल काही आवडत नाही गाडीचा इंटरेस्ट नाही ते चांगलंच म्हणून घरी बनवणंच होत नाही काहीच इंटरेस्ट नाही तिला उलट चांगलं आहे की नाही सर आपलं घरचं फक्त वरण भात बटाट्याची भाजी कोबीची भाजी मला संध्याकाळी काही खाल्लं घेतली फक्त तुम्हाला अशी वॉटरमेलन ज्यूस पाहिजे खाते तू शुगर द्यायला काय नाही असू एवढा प्रेम देतात की नाही चला काळजी घ्या हा आणि या वाट बघतो घेऊन ये सुट्टी असेल मला तू चप्पल घालून मोठी मॉडेल आली बरं वाटतं बाय कर मस्त शिकलीस तू आता फिरायला जाऊ मग आपण मस्त रचनावर जावं तुम्ही फिरायला पनवेलला. मला कधी तुझी ड्रायव्हिंग मस्त असते बघितलं ना छान केली नाही यायचं असेल तर फोन करा येईल मी घ्यायला तुम्हाला. एवढा फ्लॅश मारला